चल आता आम्ही रात्रीचे आमच्या नवीन घरात जाऊन बघतोय कसं वाटतंय. गेलोय ना आपण रात्रीचे. लाईट आहे का पण? लाईट आहे का आता? मी या सिंधुत्योगचा टी शर्ट घातलाय तसंच आहे. अय्यो माझे कपडे राहिले प्रेस स्टुडिओला. आज मी सगळाच विसरतोय. तूच विसरतेस. तो डायसन पण तूच विसरलेलं. मला सगळे कधी कोणीतरी कमेंट केली आहे की एवढी घरी आलीच होतीस तर त्याचं कडं पण न्यायचंच ना. माझ्या लक्षात नाही. अक्कल नाही तुला. चल चल गो 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 चल. काय रे कधी एकदा राहायला येतोय असं झालंय आता इथे. खिडकी उघड मस्त. हा झालंय चालू. पटपट पटपट होऊ दे एकदाच आता. जाम हे झालंय. लवकर करा रे भावांनो, आम्हाला राहायला यायचं आहे. मग इथं आहे ना तिथं ऐकिया मधला घेऊ एक छोटा किंवा वुडन. हा तसं घेऊ. तेच मी म्हणते म्हणजे कंटाळा आला की ते चेंज करू शकतो. फिक्स नको काय करूस. तुळस बघूया छान अशी. खतरनाकच. मी फक्त गॅलरीच्याच प्रेमात आहे बाबा. मी आपल्या गॅलरीच्याच प्रेमात आहे. रात्रीचं असं गावासारखं बघ, समोर काही नाही, फक्त लांब 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 ते लाईट. तो मुंबई गोवा हायवे दिसतो मस्त. आणि समोर दिवसाचा कर्नाळा फोर्ट दिसतो ना आपल्याला समोर. असं दिसतं. देखो सर, अच्छा वाला पॉलिश करवा के लाया, वो मोल्डिंग नहीं. देखो सर, अच्छा वाला पॉलिश करो, लेकिन यहाँ पे ये जो टाइल्स ऐसे फेंक के रखते हो ना, वो मत फेंको. वो नहीं लगेगा. अभी ये सब वो समझा ना, वो कॉर्नर था. वो कॉर्नर का पीस था. पहले से बोल रहा था. आप बोल रहे थे. ऐसे उन्होंने तो डिजाइन कर दी थी इधर. इधर बोल रहे हैं कि नहीं लगाना है. तो अभी इसमें एक्स्ट्रा लगेगा या नहीं लगेगा? जैसा बोलिए. नहीं लगेगा ना. नहीं चाहिए. एक ही फूल बराबर है. हाँ, हाँ, ठीक. फूल तो एक ही है. कॉर्नर एक ही बस. बाकी सब जगह पे यही एक लगेगा. दिखने में चुप येऊन तू पळत होतास आता. हा कुठे खेळायला गेला होतास ना. खेळायला तुला लाज वाटली पाहिजे. गेम एक गेमला 10 मिनिटं लागतात. 10 मिनिटं खेळतो होता लगेच तुझा फोन. मी तर घाबरलोच. मला तर गर्व पडला लगेच. तुला गलवा पडलेला. मग घाबरवला. लहान मुलासारखा तू इथून आता पळत जात होतास. म्हणजे गपचूप बाथरूम मध्ये गेलो की हिला कळणार नाही. हा मोठा शाणा तू. हसतोय आणि अच्छा हो का. त्याच्यासाठी काय केलंस मग जाऊन तू आता. दिवसभर काम करायचं असेल, एनर्जी पाहिजे असेल तर सकाळी वर्कआउट करायचं, एक पूलचा गेम खेळायचा. कारण त्याने मला आनंद मिळतो. आनंद मिळाला. बाकी तुका माझ्याकडे आनंद नाही का? आनंद मिळता. मग तुझ्या मुळे आनंद मिळता. मग पण आता मला जो आनंद मिळाला त्याने मी आता जाऊन काम करणार. का कुणा तू कसा पळत जात होतास एकदा लोकांना दाखव ना. दाखव ना. मी इकडे मी मी तिथेच थांबते. फक्त मला दाखव ते कसं. परत acting करशील. हो हो ऍक्टिंग कर. फक्त दाखव. नाही जसं जात होतास ना तसंच जा फक्त. उघडा का ठेवलेलास पण door? आ उघडा का ठेवलेला? तू नेमकी इथंच भेटलीस रे. पटकन नसती भेटलीस तर सुटला असतोस ना. मस्तच धावत होतास. आवर चल आवर. तुझ्या बॅग जवळ ठेवलंय मी डायसन आणि ते घेऊन चल. तर मंडळी आता काल आम्ही हॅम्पसबद्दलचं मी तुम्हाला थोडंसं ब्लॉगमध्ये सांगितलं आणि इंस्टाग्रामवरती पण मी एक रील पोस्ट केली की आम्ही हॅम्पस लॉन्च करतोय. आणि त्यानंतर बऱ्याच जणींनी पण मेसेज केले आम्हाला की त्याच्यात ही फुलं ॲड करा, ते डेकोरेशनचं हे ॲड करा, ते ॲड करा. तर माझं काय म्हणणं होतं ना, म्हणजे मी हे हॅम्पर का लॉन्च केलेत मी तुम्हाला सांगते की आपण गणपतीच्या दिवसात
कितीतरी जणांकडे जातो आणि कधी जातो हे आपल्याला माहीत असतं. म्हणजे पहिल्या दिवशी जातो, दुसऱ्या दिवशी जातो, कोणाच्या घरी आपण विसर्जनाच्या दिवशी जातो, पण आपण जातो. अशा वेळेला 2 फॅक्टर मला लक्षात घ्यायचे होते. एक म्हणजे ते परवडेल सगळ्यांना, अशा किमतींच्या रेंजमध्ये सुद्धा असावं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण कुठच्याही दिवशी गेलो तरी ते घेऊन जाऊ शकू आणि ते वापरलं जाईल असं ते असावं. आणि बाकी सगळं मी गाडीत बसून बोलते कारण आता निघायचं लागतं, आमचं घोर रेडी झालं ना त्याच्यामुळे. चला. हां, तर मला हे सांगायचं होतं की त्यामुळे त्या हॅम्पर्समध्ये ना आम्ही हा विचार केला की कधीही तुम्ही ते हॅम्पर जरी नेलं तरी त्यातलं एकूण एक वस्तू ही वापरली गेली पाहिजे. आणि त्याचसाठी त्या हॅम्परमध्ये आम्ही फुलवाती, समईची वात वगैरे अशा गोष्टी, दिव्याचं तूप, तुपाचे दिवे वगैरे अशा गोष्टी हे केल्या, ज्या समजा तुम्ही गणपती विसर्जनाच्या दिवशी गेलात आणि ते घेऊन गेलात तरी सुद्धा नंतर ते देवासाठीच वापरलं जाईल आणि ती प्रत्येक गोष्ट वापरली जाणार. कोण असं म्हणणार नाही की अरे हे तर मला नाही आवडलं किंवा ही तर माझी काही चॉईस नव्हती, असं नाही होणार. आपण एखाद्याच्या घरी एखादी डेकोरेशनची काहीतरी वस्तू 6व्या-7व्या दिवशी तर नाही नेऊ शकत किंवा नेली जरी तरी सुद्धा तो हार नेलेला किंवा काय हा त्या व्यक्तीला आवडेलच असं नाही. तुम्हाला तुमची आवड वेगळी असू शकते, समोरच्याची आवड वेगळी असू शकते आणि म्हणून ते हॅम्पर्स त्या पद्धतीने डिझाईन केलेत. बरं, त्यामध्ये 100 रुपयाचा हॅम्पर करण्यामागे उद्देश हाच होता की काही जणांना खूप गणपतीला जायची इच्छा असते, पण अशा वेळेला मग प्रत्येक ठिकाणी काय न्यायचं किंवा काय त्यांच्याही मनाचा विचार केला पाहिजे म्हणून आम्ही 100 रुपयाचं ते हॅम्पर क्रिएट केलंय, ज्यामध्ये ते सगळ्यांच्या घरी ते नेऊ शकतात आणि बरं ते नेल्यानंतर असंही वाटणार नाही की हे काय घेऊन आला 100 रुपयाचं. त्याच्यामुळे ते आम्ही सुंदर हॅम्पर डिझाईन केलंय. आणि दुसरी गोष्ट एक 350 रुपयाचं जे हॅम्पर डिझाईन केलं त्याच्यामध्ये तर प्रॉपर आम्ही मोदकसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी ठेवल्यात, जसं की मोदकाचं पीठ आहे, गूळ आहे, गुळाची पावडर सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये देतोय. त्यानंतर काय आहे, तूप आहे, 50 ml तूप आहे, अजून काही एक नारळ आहे आणि अगरबत्ती देवासाठी, एवढं सगळं ठेवलंय. तर ते गणपतीच्या दिवसात मोदक बनले तर त्याच्यासाठी ते सगळं वापरलं जाईल किंवा तेव्हा नाही शक्य झालं तर नंतर सुद्धा वापरलं जाईल, पण त्याचे मोदकच बनतील आणि मोदक बनलेत म्हटल्यानंतर देवाला तर प्रसाद दाखवला जाणार. म्हणजे थोडक्यात ते सुद्धा हॅम्पर तुमचं देवाच्या ठिकाणीच वापरलं जाईल अशा ह्याने आम्ही ते हॅम्पर सगळे डिझाईन केलेले आहेत. आणि ज्याच्या डिटेल्स उद्या परवामध्ये इंस्टाग्रामवरती पोस्ट होतील, त्यानंतर तुम्ही त्या हॅम्पर्सची बुकिंग चालू करू शकता. अजून मला काहीतरी बोलायचं होतं ते मी विसरले, ते मी आठवते आणि तुमच्याशी बोलते. कुणाल साहेब आता चाललेत नवरा तू कळलंय लाग गाव परत आजच्या याच्यात तेच कुणाल. हा, मला काय बोलायचं होतं आठवलं. काल एक अशी बातमी मी बघितली की ज्या बातमीमध्ये असं होतं की एका मुलाने जीव दिला. म्हणजे तो जीव द्यायला गेला होता का तर त्याला मोबाईल हवा होता, आयफोन हवा होता आणि त्याच्यासाठी तो हट्ट करत होता. आणि त्यांचं इंटरनल काही असेल जे आपल्याला माहित नसेल, पण तो हट्ट करत होता. त्या व्हिडिओमध्ये क्लिअर कट दिसते कारण ते गावचे सरपंच त्याला म्हणत होते की मी तुला घेऊन देतो, माझ्याकडे आहे, पण तू असा विचार नको करू. तर तो बोला आता काय राहिलंय आयुष्यात, असं काही काय होणार नाही असं काहीतरी त्याने म्हटलं. आईने मंगळसूत्र पण अंग टाकलं की बाबा घे. हो, तू नाही बघितलंस? नाही, मंगळसूत्र पण टाकलं की बाबा हे घे, पण तू हे कर म्हणून. तर ते वडील त्याला वाचवायला गेले, त्याने त्या वडिलांचा हात पकडला, वडील पण त्याच्यासोबत तोल जाऊन पडले आणि गेले. आणि ते दोघांनी म्हणजे पडलेत ते बघून आईने उडी मारली. कोणी आई होती, ती त्याची आई होती. बघितला मी नंतर व्हिडिओ, आई जीन्स घालणारी आई होती त्याची. म्हणजे हा, म्हणजे तसे ते वेगळ्या जनरेशन वाले होते. आपल्या आई वडिलांच्या जनरेशनचं असं नाही म्हणता येणार. 40-45 वर्ष वय होतं त्यांचं आई वडिलांचं आणि मुलाचं काहीतरी 18-19 होतं. तर ते झालं की ते पडले वगैरे आणि ते तिघही गेले, म्हणजे आई वडील आणि मुलगा तिघही गेले. तर तेव्हा मला असं हे झालं की काय हट्ट आहे हा, की मला माझ्या आई वडिलांनी, म्हणजे मी आधी माझं सांगते, मला माझ्या वडिलांनी कधीच कुठचा हट्ट पुरवला नाही. माझ्या तिघांचाही नाही, तिन्ही बहिणींचा नाही हट्ट पुरवला. पण जर कधी मी कुठचं पुस्तक मागितलं ना की मला हे पुस्तक हवंय, तर ते पुस्तक मात्र दुसऱ्या दिवशी आमच्या घरात यायचं. आणि बाबांचं सारखं कुडाळला वगैरे फेरी असायची, त्याच्यामुळे कुठचंही कितीही असं वेगळं पुस्तक सांगितलं ना तरी ते कुठूनही अवेलेबल करायचे, पण ते दुसऱ्या दिवशी त्या आठवड्यात आमच्या घरी ती पुस्तकं असायची. पण जर मी सांगितलं की मला हा ड्रेस पाहिजे, मला हे गळ्यात घालायला हे असलं पाहिजे, त्या गोष्टी कधीही आमच्या घरात आल्या नाहीत. आणि त्याच्यावरनं ना मला माझ्या आईवडिलांचा खूप राग यायचा, वडिलांचं जास्त यायचं, कारण आई तर काही कमवत नव्हती की बाबा तुम्ही काहीच देत नाही, काहीच हाऊस आमची पुरवायला होत नाही वगैरे, असं मी खूप बोलायचे बाबांना की बाबाला हे हवंय ते हवंय. पण एका गोष्टीची जाणीव होती की बाबा कष्ट करून काहीतरी करतायत, बाबा पुस्तकं तर आपल्याला देत आहेत. त्याच्यामुळे शाळेत ना असं जी कोणाकडे पुस्तकं नाहीत ना ती पुस्तकं माझ्याकडे असायची. आणि शिक्षक जेव्हा मागायचे ना, अरे ते पुस्तक अंकिता तू आणलंस नवीन ते जरा दे ना,
की असं काहीतरी भारी वाटलं माझ्याकडे आहे ते पुस्तक, फक्त माझ्याकडे, असं वाली ती एक फिलिंग होती. सो असे आम्ही दिवस काढले, तरी सुद्धा आम्हाला आई वडिलांची किंमत आहे. आणि तेव्हा आई वडिलांनी त्या गोष्टी दिल्या नाहीत, त्यामुळे त्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत त्या चांगल्या मार्गाने कशा मिळवायच्या ह्याच्याबद्दल त्यांनी जो गायडन्स आम्हाला दिला, त्यामुळे आम्ही त्याच चांगल्या मार्गाला लागलो. आता हे जे नाहक हट्ट आहेत ना, की मला हे हवंय मगच मी करू शकतो, मला टॅबच द्या मग मी प्रगती करू शकतो, ते नाही आहे तसं काही. कितीतरी मुलं या सगळ्या गोष्टींच्या शिवाय आपलं आयुष्य जगतात आणि हे करतात. आता कुणालच्या घरी तर वेगळं वातावरण असेल, कारण कुणाचे आई वडील नाही, कुणालचे वडील पोलीस होते, सॉरी चुकून आई वडील, पण त्याच्या घरी वेगळं वातावरण होतं. तर पोलीस असती तर तुला चापटवली असती तुला. काय नाही, पहिली गोष्ट काय माहितीये तुला, मी हे व्यवस्थित एक्सप्लेन करतो. हे आहे ना, एकतर पहिली गोष्ट काय आहे, त्यांनी हट्ट केला, बरोबर. हट्ट किती मोठा मुलगा आहे तो, आणि कितवीला असेल तो, 20 वर्षाचा होता तो. मग तेच म्हणतोय तुला, एवढा मोठा मुलगा हट्ट करतोय अशा गोष्टीसाठी की जी गोष्ट घाणेरडी आहे एकदम. आयफोन पाहिजे तर, नाहीतर मी जीव देईन. किती घाणेरडी गोष्ट आहे. पहिली गोष्ट, सगळ्या आई वडिलांनी आपल्या मुलांना अशा गोष्टींच्या हट्ट करण्यापर्यंत पोहोचण्यापेक्षा पहिली गोष्ट असे संस्कार देणं गरजेचं आहे. आता तुला एक्झाम्पल सांगतो मी, की आपलं शहापूरचं जे घर, आपल्या अलिबागचं जे घर बांधत होते ना, ते घर बांधताना पण वडील पोलीस मध्ये असताना पण आम्ही रेती उतरवल्यानंतर ती रेती आम्ही व्हायचो. मम्मी, मी, दादा, आम्ही सगळे आम्ही ती वाहून न्यायचो आणि मग द्यायचो. ह्याचा अर्थ काय आहे की आम्हाला त्या गोष्टीची जाणीव होती की पप्पा पैसे कमवत आहेत आणि हे करतायत. म्हणजे आता आजपर्यंत आम्ही पप्पांकडे कुठल्याच गोष्टीसाठी हट्ट नाही केला की बाबा ही आम्हाला गोष्ट पाहिजे. का? कारण पप्पा कुठल्या पद्धतीने, पोलीस असल्यावरती त्यांना कष्ट पण तेवढेच असतात की कुठल्या, म्हणजे सण असो, गणपतीत पण पप्पा ट्रॅफिक साठी ड्युटी लागणं, मग रात्री पप्पा 12-1ला यायचे, परत सकाळी 7ला लगेच जायचे. ह्या सगळ्या ड्युटी. म्हणजे इम्पॉर्टंट काय आहे, आपल्याला सगळ्या गोष्टींची जाणीव असणं. हे हट्ट करण्यापर्यंत पोहोचणं हेच चुकीचं आहे. म्हणजे कुठल्या गोष्टीचा हट्ट केला पाहिजे. आता तुला सांगतो, मी 3रीला होतो अंकिता, आणि 3रीला माझं पुस्तकाचं पान फाटलं होतं. शेवटचे 3-4 पानं फाटली होती. आणि पेणला राहायचो आम्ही, पेणला राहायचो. पप्पा पोलीस मध्ये, आणि खारपाड्याचे एक सर होते आमचे, मला आठवत नाही आता त्यांचं नाव, पण खारपाड्याचे सर होते. त्यांनी मला शिक्षा दिली की नाही, तू पुस्तक कसं काय तुझं फाटलंय, नवीन पुस्तक घेऊन ये. मग पप्पांनी, मला आठवते, फुलस्केप वर ते पुस्तकातलं शाळा सुटल्यानंतर बसून लिहिलं होतं ते पुस्तकाची पानं, आणि एंडला चिकटवली होती. म्हणजे तेव्हा मला ही जाणीव झाली की आपल्याकडे पैसे नाही आहेत, आपण पुस्तक घेऊ शकत नाही. हे विचार, म्हणजे आपण गरीब आहोत, आपल्याला लाज वाटेल, ह्या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा मी काय विचार केला माहितीये, चला आपल्या बापाने जिथं बसून पुस्तक लिहिला तो आणि चिकटवून दिला, तर मला ती गोष्ट कधीच विसरू शकत नाही मी. ती जाणीव असणं इम्पॉर्टंट आहे. आता काय माहितीये, गॅजेट्स आणि हे AI यांनी आहे ना, मुलं गॅजेट्सच्या मागे जास्त धावत आहेत. मी काय बोलतो, आपण आई वडील, तू आणि मी पण, आपण हेल्थच्या मागे, आपण आयुष्य कसं जगतोय ह्याच्या मागे जर धावलो ना, तर आपली पुढची जनरेशन हे फॉलो करेल. आपण जर गॅजेट्स, लक्झरी कशावर डिपेंड आहे, आपलं जगणं कसं आहे ह्याच्यावर जर आपण भर दिला ना, तर आपली पुढची जनरेशन त्याला फॉलो करेल. आता आपण आहे ना, मी बघतो एवढे जण गॅजेट्स, एवढ्या प्रकारच्या गोष्टी, किट्टू बिट्टू बघ, आपल्या संगीत क्लास, म्युझिक शिकतायत, स्केटिंग शिकतायत. का? कशासाठी? पुस्तक वाचतायत. आता आपल्या काय शिकत होते ते तुकाराम महाराजांचं वगैरे सगळं संतांच्या गोष्टी शिकत होते. म्हणजे हे काय शिकतायत. आपण पहिली गोष्ट, मुलांचा कुठला हट्ट पुरवला पाहिजे. आणि आता ह्याचा हट्ट, या मुलाला, नालायकाला तिथं जाऊन वाचवायलाच नव्हते गेले पाहिजे. आई वडिलांचा जीव गेला ना. पण ते कसं आहे की शेवटी आई वडील आहेत, ते त्यांना तसं नाही. मी सांगतो ना, मी तुला सांगतो ना, चुकीचं आहे ते चुकीचं आहे. भले आपला, आज मला सांग, एखाद्या कुठल्या तरी आपल्या नातेवाईकीने किंवा कोणीतरी घाणेरडा कृत्य केलं एकदम, मग तो आपला नातेवाईक आहे म्हणून आपण त्याला हे करायचं का?
नाहीच द्यायला पाहिजे. त्याने घाणेरडं कृत्य केलं म्हणजे तो घाणेरडाच आहे. मग तशा वेळेस आपण त्याची चुकी त्याला समजावून देऊ शकतो किंवा त्याची शिक्षा त्याला मिळून तो पुढे कसा वागतो ह्याच्यावर भर दिलं पाहिजे. हा आज तिथं गेला, त्याला 4 लोक समजवायला आली. आता त्याचं खरं काय घडलंय ते आपल्याला माहिती नाही, घरी अजून काय घडलंय का, पण त्या गोष्टीमुळे बाप वाचवायला गेला बिचारा. त्याच्यात तो मला आणि आईने काय का असतं ना उडी की मी अशी एक केस बघितली होती. मी आज सकाळीच कुणाला सांगत होते की मी गाडीतनं जात होते आणि एक आई आणि तिचा मुलगा होता. मुलगा पण असाच चांगला वयात आलेला मुलगा होता, कॉलेज गोईंग होता आणि तो हट्ट करत होता की मला 2 व्हीलर हवी आहे आणि त्यासाठी तू हे करतो. तो आईला तिथे विचारत होता. गर्दी होती, त्या गर्दीमध्ये तो आईला तू बोलशील ना, आता तू गेलीस की बाबांशी बोलशील ना. ती म्हणाली की हा ठीक आहे, मी बोलेन. तर मग थोडा वेळ झाला, परत म्हणतो पण तुझं पण ऐकलं नाही तर तसंही तुझं कुठे ऐकतात, मग तुझं ऐकत नाही तर तू लग्न तरी का केलंस त्या माणसाशी. इथपर्यंत तो मुलगा बोलत होता आणि त्याची आई त्याला सांगत होती शांत राहा, जोर जोरात बोलू नको, मी घरी गेले की वडिलांशी बोलते. तर ती त्याला म्हणत होती की तू जॉब कर काहीतरी आणि त्याच्यावरती मी तुझ्या वडिलांना कन्व्हिन्स करते की आता तो जॉब पण करायला लागलाय तर थोडे पैसे तुम्ही द्या, थोडे तो साठवेल आणि मग तो गाडी घेईल. पण त्या मुलाचं काय म्हणणं होतं की नाही, माझ्या बरोबरचे माझे मित्र हे कॉलेजमध्ये येतात, त्याच्यानंतर मजा मस्ती करतात, मी का जॉब करू, मला लाज वाटते, मी नाही त्यांना असं दाखवणार की आपल्याकडे पैसे नाही आहेत. सो आपल्याकडे नाही आहे हे दाखवण्याची लाज वाटणं ना इथेच चुकतो. आपल्याकडे नाही आहे, आपल्याला आपली परिस्थिती जर बदलायची असेल ना तर त्याच्यासाठी काम केलं पाहिजे. ह्याच्यावर पण मी तुला सांगतो आता की एखादी गोष्ट आपल्याला मिळवण्यासाठी आपल्याला काय मेहनत करायला लागणं. तुला सांगतो, माझा डिप्लोमा चालू होता, बरोबर, डिप्लोमा डिग्री, बरोबर, डिप्लोमा चालू होता. मला जर त्याच कॉलेजला ऍडमिशन मिळवायचं होतं तर मला जास्त पॉइंटर पाहिजे होते. तर मम्मी मला बोलली होती, मला म्युझिकचं येड लागलेलं आधीच, मम्मी मला बोलली होती की तुला जर मिळाला तिथं ऍडमिशन तर तुला गिटार आणि फोन देईन. कुणाला बाटूला होता, हा, गिटार आणि फोन घेऊन देईन. फोन का तर मी ते युट्यूब वरून लेसन्स डाउनलोड करायचो गिटारचे आणि हे करायचो. आणि मला अजून आठवतंय की मी गिटार लोकांची बघून किंवा हे करून मी बऱ्याच गोष्टी अशा हे करायचो. रबर असे लावायचो 3-4 आणि त्यांना वाजवून बघायचो की कसं साऊंड निघतंय. म्हणजे ह्या गोष्टी होत्या. आणि मम्मीने मला टार्गेट काय दिलं की तू चांगले मार्क्स मिळव, तिथं हे कर, आम्ही काहीतरी करून घेऊ. मला घेतली गिटार आणि त्या गिटार मुळे आज मी म्युझिक डिरेक्टर होऊ शकलो. मग हा टार्गेटच नाही आपल्या पोरांना. आपल्याकडे पैसे आहेत, आपण आपल्या पोरांना घेऊन टाकूया, काय पाहिजे ते घेऊन देऊया. मग त्याच्यामुळे मुलांना काय वाटत राहतं, आपण हट्ट केला की आपल्याला ही गोष्ट मिळते, आपण हट्ट केला की ही गोष्ट मिळणार, त्याच्यामुळे हट्ट करायचा संपला. मग हे टार्गेट नाही राहिले, टार्गेट नाहीये आणि जाणीव नाहीये. आणि म्हणूनच म्हणजे आज मला असं वाटलं की मी थोडासा वेळ काढून ती ब्लॅक कलरची गिटार आहे या ना, गोष्टीवर बोलते. तीच मम्मीने तू बोललास मला ती घरात हे करूया म्हणून. तर माझ्या बाबतीत वेगळं होतं, कारण आम्ही तिघी होतो. मला असं वाटायचं की बाबांनी छान छान कपडे आम्हाला आणून द्यावेत किंवा हे द्यावेत, ते बाबा देत नव्हते. त्याच्यामुळे मला तेव्हा राग यायचा. पण जाणीव होती की बाबा काय करतायत आणि मी बाबांना काय मदत करायची माहितीये, कुंपणातले पेरू विकून दे. मला अजूनही मुलं चिडवतात, अजूनही. आता माझे मित्र भेटले, अंकिता तेव्हा पेरू विकायचीस ना, 2-2 रुपयाला नेऊन मी पेरू विकले. कष्टाची घरातली काही असेल ना फळं, म्हणजे अजूनही मी गेले, मी कितीतरी ब्लॉग मध्ये दाखवते बघा, फणस बाबा लावा तुम्ही, विकून देते मी हे विकते बाबा, मी ते विकते. असं मला जे होतं ना, कारण तो जो बिझनेसचा आहे तो बाबांकडनं आलेला आहे. बाबांनी एका बिझनेसवरती बाबा कधीच राहिले नाही. बाबांनी 3-4 बिझनेस केले आणि तेच कदाचित माझ्या अंगात आलं. आणि मला आई म्हणूनच म्हणते, बाप्पा सारखीच झालीस ग, एका जागेवर बसत नाहीस, 10 गोष्टी करत राहतेस. पण आम्हाला त्या गोष्टीची जाणीव होती, तिघींनाही होती, तिघींनाही आहे अजूनही, की बाबा काय देतात. तर बाबांनी आम्हाला ती पुस्तकांची श्रीमंती दाखवली ना, म्हणून आज आम्ही काहीतरी करतोय. म्हणून मी सगळ्या मुलांना सांगते, अभ्यास सोडू नका. कारण हे तुला काय गावलो घो पण मग भारी गावलो, थोडा उशिरा गावलो पण मग घो भारी गावलो. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जर तुमच्या आयुष्यात काही नीट चालत नसेल ना, तर त्याचा अर्थ काही ना काहीतरी खूप चांगलं होणार आहे म्हणून ते नीट चालत नाहीये. त्याच्यामुळे पेशन्स ठेवा आणि खूप मेहनत करा. मेहनतीला लाजू नका, कोणतंही काम करायला लाजू नका. हा मला काय बोलेल, तो मला काय बोलेल, हा अजिबात विचार करू नका. त्यापेक्षा जर आपण गरीब आहोत किंवा आपल्याकडे पैसे नाहीत ही गोष्ट घेण्यासाठी, तर टार्गेट ठेवून मेहनत करा. मेहनत करून ती मिळवलेली गोष्ट आहे ना, त्याची मजा वेगळी असते. प्रामाणिकपणा
त्याची गोष्टी मजा असल्या वेगळी पाहिजेत. असते. मेहनत करून मिळाली ना ती गोष्ट. आता आपण ठरवलं की आपल्याकडे ही गोष्ट नाहीये, पण त्याच्यासाठी खूप मेहनत लागेल, त्याच्यासाठी खूप पैसे कमवायला लागतील, खूप मेहनत लागेल, पण नंतर मेहनत करून जेव्हा मिळवू ना तेव्हा त्या गोष्टीची जाणीव पण अरे मी आणि तेच मजा सांगते ना, पण. म्हणजे आता मी सुरुवातीला मला 2 व्हीलर घ्यायची होती मुंबईत, तेव्हा मी एवढी मेहनत केली त्याच्यासाठी आणि ती 2 व्हीलर घेतली. तो 2 व्हीलर घेतानाचा माझा जो आनंद होता ना, तो माझा ऑडी घेताना पण नव्हता. हे होतं कारण ते होतं ना असं छोटं जमा करून एक पहिलं काहीतरी घेणं, आणि आता आपण सेटल झालोय, आता आपलं सगळं व्यवस्थित चालू आहे, आणि तेव्हा कॅज्युअली जाऊन एखादी गोष्ट घेणं याच्यात खूप फरक आहे. त्याच्यामुळे आता मला कोणत्याही गोष्टीत आयुष्यात- अप्रतिम आनंद मला हे येत नाही. आता माझं काय आनंद, ओके मला हे हवं होतं, मी हे मिळवलं, ते मला माहिती आहे की मी ते कसंही करून मिळवणार. पण ती जी सुरुवात होती ना ती खूप कठीण होती, आणि त्या कठीण सुरुवातीतनं मी सुद्धा गेले, कुणाल सुद्धा गेलाय. गेलास ना, सांग कोण सांग त्याला. मला वाटतं आता मी खूप बडबडले, आणि आता आम्ही स्टुडिओला पोहोचलोय, आणि आज मी जाते बनवा बनवी नाटकाच्या प्रयोगासाठी, कारण माझ्या मित्रांनी आणि मला खूप बोलवलं. त्या नाटकाचा मीही एक भाग असणार होते, पण मी नाही करू शकले, कारण त्यानंतर कान फिल्म फेस्टिवल होतं आणि बऱ्याच गोष्टी होत्या, त्याच्यामुळे मी त्यांना नकार दिला होता. पण आज ते नाटकाचा 25वा सक्सेसफुल प्रयोग आहे, आणि त्याच्यासाठी मी आता पनवेलवरनं विलेपार्ले जायला निघणार आहे. तर ते तुम्ही उद्याच्या ब्लॉगमध्ये बघू शकता, ती सगळी धमाल मस्ती. सो स्टे ट्यून, सी यू इन नेक्स्ट ब्लॉग. बाय बाय गाईज. आणि तुम्हाला काय वाटलं? मस्त आहे, आवडलं. हा, नवरा मला भारी मिळालाय. पण तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये काय वाटलं हे कमेंट सेक्शन मध्ये सांगा, जेणेकरून जी मुलं किंवा जे कोणी पालक असतील, जे काही अशा सिच्युएशन मधून जात असतील ना, की मुलं हट्ट करतायत किंवा काय करतायत, तर त्यांना एक आधार मिळेल. सो तुमच्या घरातले काही घडलेले किस्से किंवा असं काही असेल तर ते प्लीज शेअर करा, अजिबात लाजू नका, शेअर करा, जेणेकरून इतर कोणाला तरी त्याचा फायदा होईल. स्टे ट्यून, सी यू इन नेक्स्ट ब्लॉग. बाय बाय गाईज.